स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। देवी, देवी, काय झालं? देवी, अण्णा काहीतरी सांगत होते की काल तू कुठल्या तरी मुलीला घरी आणलं होतस. काय विचारतोय मी? हो, म्हणजे काल रात्री काही मुलं त्या मुलीच्या मागे लागली होती. बिचारी इतकी घाबरली होती, म्हणजे पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला तसे ते पळून गेले. पण ती मात्र बिचारी, अरे झाला प्रकार सांगण्यासाठी तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. बिचारीची इतकी दातखिळी बसली होती. म्हणून म्हणून तू तिला घरी आणलंस? हो, मग काय करणार? नाही देवी, मला असं वाटतं की तू तू या भानगडीत पडू नकोस. अरे पण मला त्या क्षणी जे वाटलं ते मी केलं. मला वाटलं की त्या क्षणी तिला आपल्या आधाराची गरज आहे, म्हणून मी तिला घरी आणलं. नंतर मात्र ती स्वतःहून सावरली तसं मी तिला हॉस्टेलवर सोडलं. हॉस्टेलमध्ये जाऊन रेक्टरला पण भेटले. पण ती बाई मात्र भयंकरच निघाली. अरे झाल्या प्रकाराबद्दल सहानुभूती वगैरे तर दूरच, पण ती हॉस्टेलमधल्या मुलींनाच दोष द्यायला लागली. म्हणे ह्या मुलीच अशा, यांची चारित्र्यच अशी, या मुलीच चटावलेल्या आहेत. त्यात ती बिचारी शर्वरी म्हणजे ब्रोकन होम मधून आलेली. आई वडिलांचा घटस्फोट झाला म्हणून ती हॉस्टेलवर राहते. आई वडील स्वतःच्या सुखासाठी असं मुलींकडे दुर्लक्ष करतात आणि मग या मुली अशा निपसतात. खरंच डिवोर्स झालेल्या आई वडिलांच्या मुलांचा प्रश्नच असतो नाही. स्वतःच्या इगोपायी आणि स्वतःच्या सुखापायी मुलांचा बळी द्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. आणि मग डिवोर्स नंतर समजा त्यांच्यापैकी कोणीतरी एकाने संसार थाटला तर काय? मग स्वतःच्या सुखात मशगूल राहतात आणि मग मुलं बिचारी बेवारशी ती बेवारशीच. पूनम प्लीज, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता तरी सुधारण्याचा प्रयत्न कर. मग काय अविनाश डोहाळे पुरवतो की नाही? न पुरवून सांगतोय कोणाला, घरात राहायचंय त्याला. तसं नाही हो, दुसरी खेप आहे. पुरुषांना नवलाई नसते. नाही नाही, त्या निमित्ताने आपणही आपले डोळे पुरवून घ्यायचे. अवंतिका कुठे दिसत नाहीये? अरे हो, अवंतीला का नाही बोलावलं? अगं नाही, ती ऑफिसला गेली. हो ग बाई, इतकी कामं असतात ना, त्यात तिचा तो बॉस महाराज शशांक नेरुरकर. काही बोलली का ती शशांक बद्दल? नाही, अजून काही ठरलेलं नाहीये. मला अजूनही वाटतं अविनं विचार बदलायला हवा. एकतर काय, तो तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठा आहे.
त्याला पहिली एक मुलगी आहे, घटस्फोटीत आहे तो. आणि त्याच्या बायकोनी घटस्फोट का दिलाय कुणास ठाऊक. आणि हे सगळं माहीत असताना अवंतिका त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करते. म्हणून तुझ्या आईला काळजी वाटते की तिची पुन्हा फसवणूक झाली तर. नाही, मला नाही वाटत तसं काही होईल, कारण अवंतिकाचा निर्णय हा अविचाराचा निश्चित नसणार. आणि जर आपण या गोष्टीचा इतका विचार करतोय तर अवंतिकाने निश्चित 10 वेळा केला असणार हा विचार. आई, आणि फक्त वयाचा जर का प्रश्न सोडला तर दोघांमध्ये बरीच सिमिलॅरिटी आहे. दोघांचाही घटस्फोट झाला. अगं पण त्यात सगळीच चूक त्या सौरभची. व्हॉट एव्हर इट इज. आई, अगं एकमेकांवर विश्वास असणं, अंडरस्टँडिंग असणं हे महत्वाचं आहे ना. आणि अवंतिकावर सुद्धा आर्याची जबाबदारी आहे. आपण असा निगेटिव्ह विचार का करतो? ठीक आहे. आजपर्यंत अवंतिकाने तिचे सगळे निर्णय स्वतः घेतलेत. यानंतर तिलाच घेऊ दे. हो, असं कसं म्हणताय तुम्ही? उद्या काही भलतं सलतं घडलं तर? त्याचे परिणाम भोगण्याचं सामर्थ्य तिच्यात नक्कीच आहे. आहे ना सानिका? जा छानपैकी सगळ्यांसाठी चहा कर बरं. माई, मी अवंतिका. अगं हो, ओळखलं मी. ये ना, ये. बस. नमस्ते. नमस्ते. मी अवंतिका. हो हो हो, मी ओळखलं ना. बस 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 बस. देवी आणि शशांक नेहमी बोलत असतात तुझ्याबद्दल. इनफॅक्ट मी त्यांना म्हणालोही होतो की एकदा तिला घरी घेऊन या म्हणून. आज योग आला. ॲक्च्युली मी जुईला भेटायला आले. आहे ना घरी? आहे ना, तिच्या खोलीत बसली अभ्यास करत. काय घेतेस तू? चहा, कॉफी? नाही, काय नको मला. मी म्हटलं ना, मी फक्त जुईला भेटायला आले. अगं असं कसं? पहिल्यांदाच आली आहे. सरबत आवडेल का? नाही, खरंच नाही. ते काहीतरी घेतलं. बच्चू, कोण आलाय माहितीये का? कोण? अवंतिका आंटी. ती? यू मीन टू से ती आपल्या घरी आली? पण तिला इथे याची काय गरज होती? हे बघ, तिला आता या घरात एंट्री हवी आहे, राईट? आणि तुझ्या डॅडनी तिला इथे यायला सांगितलं असेल, हो की नाही? डोंट वरी, आय एम विथ यू. ती आता
माईंशी गुलुगुलू गप्पा मारते. तिला गोड बोलून सगळ्यांना पटवायचं आहे. रिमेंबर दॅट. ती इथे पण येईल तुला भेटायला. बी केअरफुल. आपलं जे ठरलंय तसं करायचं. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. ओके? डोंट गेट इन्व्हॉल्व विथ हर. ती ना बच्चू ती असं हिप्नोटाईज करते ग लोकांना. यू बी केअरफुल. नाही तर तू डॅडला पाहिलंस की नाही, तो कसा तिच्या सगळ्या होला हो करतो. तसं नाही होता कामा. हां, यू बी केअरफुल, यू बी फर्म. ओके? हे बघा मुलीनो, तुम्ही आयुष्याच्या अगदी नाजूक वळणावर उभ्या आहात. कित्येक मुलींचं घरात राहूनही पाऊल वाकडं पडतं, पण तुम्ही हॉस्टेलवर राहता. इथली वाटच मुळात निसरडी आणि म्हणूनच पदोपदी पाय घसरण्याची शक्यता इथे जास्त आहे. आणि ह्या सगळ्यापासून सावरण्याचं हेच वय आहे. मॅम, आम्हाला उशीर होतोय. आम्ही निघतो. मला माहिती आहे की माझ्या या बोलण्याचा कदाचित तुम्हाला कंटाळा आला असेल, पण कधी ना कधी माझ्या या शब्दांचं महत्त्व तुम्हाला पटेल. पण तेव्हा असं व्हायला नको की वेळ निघून गेलीये. आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत. आम्हाला काय करायचं ते कळतं. तसं असतं तर मला इथे येऊन हे सांगण्याची गरजच लागली नसती. काही मुली फॅशनेबल राहण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी वेगळ्याच थराला जात आहेत. देहावरच्या कपड्यांसाठी देहाचीच तडजोड. हे बघा, स्त्रियांचं चारित्र्य इतकं स्वस्त होऊ देऊ नका. मॅम प्लीज, या सगळ्या आउटडेटेड गोष्टी आहेत. हे बघा, पण मी प्लीज. हे बघा, आम्ही तुमचं खूप ऐकून घेतलं. आता तुम्ही माझं ऐका. आपल्याला जन्म एकदाच मिळतो. सो लेट्स एन्जॉय. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू. काही राहून गेलं असं नको व्हायला. काय ग? मग काय? ठीक आहे, पण तरीही जाता जाता तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की तुम्ही इथे आयुष्य घालवायला नाही, घडवायला आला. चांगला सुविचार आहे. बोर्डावर लावून टाका. चल शर्वरी. देवी आणि ताई, listen, you better don't mess with us. हे आमचं किचन. मस्त आहे. आवडलं? सगळं घरच छान आहे. तू कशी आहेस? मी छान आहे. छान तर तू आहेसच ग. काम कसं चाललंय? काम पण चांगलं चाललंय. तू बस थोडा वेळ, मी पटकन कॉफी करून आणते तुझ्यासाठी. अहो, मी थांबते नाही, तेच तुम्हाला कंपनी देते. माई, सगळं किचन एकदम नीटनेटकं आहे तुमचं, एकदम टापटीप. खरं एवढ्या माणसांचा राबता आहे घरामध्ये, पण सगळं अगदी जिथल्या तिथे आहे. अगं, लहानपणापासून प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवायची सवय लागली ना की वस्तू लगेच सापडते पण, आणि पसाऱ्याला वाव राहत नाही. हो की नाही? तुमचंही घर असंच असेल ना, स्वच्छ नीटनेटकं? माझ्या पण आईची शिस्त एकदम सॉलिड आहे. घेतलेली वस्तू परत जागेवर गेलीच पाहिजे असा आग्रह असतो तिचा. तुम्ही या ना एकदा आमच्या घरी, दोघंही या. आई बाबांना खूप बरं वाटेल. नक्की. आईला पण माझ्या खूप बोलायला लागतं, एकदम मोकळी येते. हो, तुझ्या वागण्यावरून ते लक्षात येतच आहे. काय अवंतिका, माणूस असा मोकळेपणाने वावरला ना घरात की आपोआपच नात्यामधली ट्रान्सपरन्सी राहते. तुला नाही वाटत असं? जुई कुठे? तिच्या रूम मध्ये. मी आलेच, भेटून येते तिला. हो, ये भेटून. ओके, आता मी के पासून
के 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 कोल्हा. Mama, cola is not an English word. चालतं पण आय डोंट नो एनिथिंग एल्स फ्रॉम के. आला. ओके ओके. के फॉर कोआला. कोआला बेअर. नेम ॲनिमल थिंग के पासून थिंग. रिचा, तुला माईंनी बोलवलंय. मला हो. अगं अवंतिका आत्ताच आली ना, जरा गप्पा मारते तिच्याशी आणि मग येते. चल ना रिचा लवकर. तू हो पुढे, मी आलेच. आलेच हा. हाय जुई. कशी आहेस? काय करतेस? जुई, तू रागावलीस माझ्यावर? I don't get angry with strangers. Yeah, I know. Right now I'm a stranger to you. But if I'm not wrong, काही दिवसापूर्वी आपण फ्रेंड्स होतो. जुई, मी मुद्दाम आज इथे आले तुला भेटायला, तुझ्याशी बोलायला. जुई, ते पुस्तक ठेवून माझ्याशी बोलशील थोडा वेळ? प्लीज. जुई, तू माझ्यावर रागावलीस हो ना? तुला असं वाटतंय की मी इथे येऊन तुझ्या आईची जागा घेणार आहे, असंच वाटतंय ना तुला? जुई, अगं असं काही नाहीये. दुसरं कोणी आईची जागा नाही घेऊ शकत कधीच. हे बघ, प्रत्येक माणसाची आई असते ना, ती त्याच्यासाठी एकदम स्पेशल असते. माझी आई पण माझ्यासाठी स्पेशल आहे. आर्य आणि कनूची मी आई आहे. आता माझी जागा दुसऱ्या कोणी घेतलेली मला नाहीच आवडणार ना. तसंच मी इथे तुझ्या आईची जागा घ्यायला नाही येणार आहे. मला इथे यायचंय ती तुझी फ्रेंड म्हणून, कारण मला आर्य आणि कनू इतकंच तुझ्यावर पण खूप प्रेम करायचंय. हे बघ जुई, तुझ्या डॅडींनी आणि मी एकत्र यायचं ठरवलं बिकॉज वी लाईक इच अदर. पण असं नाही ना नुसतं ठरवलं की एकत्र राहत आहेत. त्याच्यासाठी लग्न करावं लागतं. लग्न झाल्यानंतर मी इथे येऊन राहीन. पण मी तुझ्या डॅडींना सांगितलं की जोपर्यंत जुई हो म्हणत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही. जुई, जोपर्यंत तू मला ऍक्सेप्ट करत नाहीस तोपर्यंत मी लग्न नाही करणार. तुझा होकार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. बिकॉज आय लव्ह यू अँड आय रिस्पेक्ट यू. मी एवढंच सांगायला आले होते. सो तू विचार कर नीट, शांतपणे.
आणि मगच काय ते ठरव.